नमस्कार मित्रांनो, आपल्या डिवाइन ज्ञान या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ फक्त आपल्या प्रीमियम मेंबरसाठी आहे. कारण आज आपण ज्योतिषशास्त्रातील एक खास महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत. कुंडलीतील 11वे घर म्हणजेच धनलाभ, इन्कम, मोठ्या इच्छा पूर्ण होणे आणि नेटवर्कद्वारे मिळणारे लाभ. अनेक लोक विचारतात की मेहनत खूप करतो पण मोठा पैसा म्हणजे जास्त इन्कम का होत नाही, पैसा येत नाही, पैसा सेव्हिंग राहत नाही, संधी का मिळत नाही, अचानक मोठा धनलाभ का होत नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे 11वे घर. कुंडलीतील 11वे घर 11th हाऊस हे इनॅक्टिव्ह किंवा कमजोर असेल तर या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. कुंडलीतील 11वे घर म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रानुसार 11वे घर हे लाभ भाव म्हणून ओळखले जाते. हे घर दर्शवते अचानक धनलाभ, मोठ्या इच्छा पूर्ण होणे, मित्र व नेटवर्कद्वारे मिळणारे लाभ, बिझनेस कॉन्टॅक्ट, सोशल इन्फ्लुएन्स. जर कुंडलीतील 11वे घर मजबूत असेल तर व्यक्तीला जीवनामध्ये अचानक पैसा, मोठ्या संधी, मोठ्या लोकांची साथ, फक्त मोठ्याच नाही तर योग्य व मोठ्या लोकांची साथ सतत मिळत राहते. 11वे घर कमजोर असेल, इनॅक्टिव्ह असेल तर काही गोष्टी आपल्याला दिसतात. त्यात आपण पाहूया. खूप मेहनत करूनही मोठा पैसा येत नाही, कॉन्टॅक्ट मिळत नाहीत, मित्रांकडून अपेक्षित मदत मिळत नाही, सतत वाईट वळण किंवा वाईट वागणूक किंवा फसवेगिरी ही मित्रांकडून होते, इन्कम सोर्स स्थिर राहत नाही, मोठ्या संधी जवळ येऊनही हातातून निसटतात. 11वे घर सक्रिय करण्याचे आध्यात्मिक नियम आपण पाहणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. 11वे घर हे फक्त पैशाचे नाही तर ते नेटवर्क आणि कलेक्टिव्ह एनर्जीचे घर आहे. म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये हे घर मजबूत असते त्यांना योग्य मित्र, योग्य मार्गदर्शक, योग्य बिझनेस कॉन्टॅक्ट मिळतात. 11वे घर मजबूत करायचे असेल तर आपण काही खास उपाय करायचे आहेत, ते आता आपण पाहूया. व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांची तुम्ही मदत करा. ज्योतिषशास्त्रानुसार 11वे घर हे मित्र आणि सोशल सर्कलशी संबंधित आहे. म्हणून कधीही मित्रांची फसवणूक करू नका. त्यांना शक्य तितकी तुम्ही मदत करा. हे केल्याने 11वे घर सक्रिय होते, मजबूत होते. 2. पक्ष्यांना अन्न द्या. पक्ष्यांना अन्न देणे हे कर्मसंतुलनासाठी खूप प्रभावी मानले जाते. आठवड्यातून किमान 2 वेळेला गहू, तांदूळ पक्ष्यांना खायला द्या. उपाय 3. इच्छा स्पष्ट करा. 11वे घर हे डिझायर आणि गोल्स यांच्याशी संबंधित आहे. म्हणून तुमच्या जीवनातील जे गोल्स असतील, जे डिझायर असेल ते स्पष्ट लिहा. ज्यांच्या इच्छा स्पष्ट असतात त्यांचे 11वे घर सक्रिय असते. उपाय 4. नेटवर्क वाढवा. अनेक लोक काय करतात तर काम करतात, सतत काम करतात पण नेटवर्किंग वाढवत नाहीत. 11वे घर सक्रिय करण्यासाठी नवीन लोकांना भेटा, पॉझिटिव्ह सर्कल बनवा. हे खूप महत्वाचे आहे. आता एक खास उपाय आपण पाहणार आहोत, अत्यंत खास आहे. तो फक्त आपल्या प्रीमियम मेंबरसाठी. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे पण त्यातही आणखीन एक खास गोष्ट आहे. काय करायचं आहे, रात्री झोपण्यापूर्वी एक कागद घ्या आणि त्यावर काय लिहायचं आहे तर माझ्या जीवनात योग्य लोक आणि योग्य संधी येत आहेत असे सतत 11 दिवस करा. हा प्रयोग मन आणि ऊर्जा ऍक्टिव्ह करतो. मित्रांनो, 11वे घर हे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये वेगळ्या प्रकारे काम करते. काही लोकांच्या कुंडलीमध्ये 11व्या घरामध्ये शनी ग्रह असेल, राहू असेल, मंगळ असेल, शुक्र असेल, असे वेगवेगळे ग्रह असतात. काही लोकांच्या कुंडलीमध्ये तिथे फक्त नंबर्स असतात. म्हणजे 1 असेल, 10 असेल, 9 असेल, 3 असेल, 8 असेल, अशा प्रकारे. तर या सर्वांचा अर्थ काय आहे किंवा
आसुरी ग्रह जेव्हा तिथे येतात, राहू असतील, केतू असतील त्याप्रमाणे, तर हे 11व्या घराला अडथळे आणण्यासाठी भाग पडतात. अशा वेळी कुंडलीनुसार उपाय करणे खूप गरजेचे असते. जे उपाय आपण पाहिले ते तुम्ही कराच. पण जर तुम्हाला काही समजले नाही, 11th हाऊस मध्ये जर विचित्र ग्रह असे येत असतील, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील 11वे घर आणि धनलाभ योग जाणून घ्यायचा असेल, किंवा तुमच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे का, कधीपासून आहे, हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, मोठा पैसा लाईफ मध्ये आपल्या केव्हा येणार आहे, कोणत्या वर्षी येणार आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे 967 91 91 555. स्क्रीनवरती हा नंबर आहे, तुम्ही पाहू शकता. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण, राधे राधे.